सर्वांनी नीट लक्ष द्यायचं माझ्याकडे. आपण आज बघणार आहोत प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू किंवा स्थानिक आणि दर्शनी किंमत. स्थानिक किंवा दर्शनी किंमत समजण्यासाठी आपल्याला प्लेस माहित पाहिजे. प्लेस किंवा स्थान कशाला म्हणायचं तर बघा, सर्वात आधी इंग्लिश मध्ये येतो, नंतर मराठीतून येतो. स्क्रीन नाही दिसत आहे. रिजॉईन कर क्लास टू. इथे काय करायचं आहे, युनिट, टेन्स, नंबर्स लिहून घेतो आधी. बघा नंबर आहे, या ठिकाणी नंबरचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला नंबर दिसतील. या नंबरला आपण म्हणतो युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लॅक, अब्ज, 10 अब्ज त्याच्या पुढे. ठीक आहे. आता हा नंबर रीड करताना आपण अशा पद्धतीने रीड करतो, 53 अब्ज 60, सॉरी करोड होता अब्जाच्या मध्ये, इथे करोड असतो, 10 करोड आणि मग अब्ज असतो. ठीक आहे. इथे अब्ज आणि मग 10 अब्ज. ओके. मराठीमध्ये घ्यायचं झालं तर याला एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज. ठीक आहे. लक्षात ठेवा, अशा पद्धतीचे हे प्लेस आहे. आता हे प्लेस एकदा आपल्याला नीट समजून घ्यायचे आहे. प्रत्येक प्लेसला नंबर रीड करताना ह्या नंबरचे रीडिंग कसं केलं जातं तर ह्या प्रत्येक नंबरची एक व्हॅल्यू आहे. जर आपण याची व्यवस्थित रचना केली, थोडस मी हाताने लिहितोय त्यामुळे माझा कॉलम इकडे तिकडे होऊ शकतो. ठीक आहे, तुम्ही पट्टीचा वापर केला तरी चालेल. ठीक, लक्षात आलं. आता या ठिकाणी बघा, प्रत्येक नंबर हा एका विशिष्ट प्लेसवर आहे. त्या प्लेसचं तिथे नाव त्याला दिलेलं आहे. पर्टिक्युलर प्लेस नुसार त्याला त्याचं नाव दिलेलं आहे. बरोबर. एकक किंवा युनिट प्लेस, दशक किंवा टेन्स प्लेस, शतक किंवा 100 प्लेस, हजार किंवा 10,000, सॉरी 1000 प्लेस, 10,000 किंवा 10,000, लक्ष, लॅक, 10 लक्ष, 10 लॅक, कोटी, करोड, 10 कोटी, 10 करोड, अब्ज, अब्जच म्हणतो इंग्लिश मध्ये, आणि 10 अब्ज किंवा 10 अब्ज. ठीक आहे. ही जी आहे ही झाली प्लेस. आता याचं रीडिंग कसं केलं जातं तर आधी मराठीमध्ये सांगतो, याचं वाचन कसं केलं जातं तर बघा, याचं वाचन केलं जातं 53 अब्ज 53 कोटी. जरा मी नंबर चेंज करून घेतो म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. सेम नंबर घेण्यापेक्षा इथे जरा वेगळा नंबर घेऊन टाकतो, 45 घेतो. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी तुमचा जो नंबर आहे हा नंबर काय होईल, 53 अब्ज 45 करोड, सॉरी 45 कोटी करोड. इंग्लिश मध्ये घेतो आधी, 53 अब्ज 45 करोड, 63 लॅक, 78,925. किंवा मराठीमध्ये हे वाचलं तर काय वाचणार, 53 अब्ज 45 कोटी 63 लक्ष 78,925. एवढ्या मोठं या संख्येचं वाचन आहे. या प्रत्येक नंबरनुसार याची एक प्लेस तुम्हाला इथे दिसून येईल. ती प्लेस कुठला आहे तर तुम्हाला हे दिसलेलं आहे. हा जो काही 5 आहे हा 5 युनिट प्लेसला आहे. बरोबर. हे झालं याचं प्लेस. त्यानंतर पुढचा नंबर जो आहे, पुढचा नंबर आहे टेन्स प्लेसला 2, 100 प्लेसला काय आहे तर 9, 1000 प्लेसला आहे 8. बरोबर, हजार स्थानी. त्यानंतर 10,000 स्थानी काय आहे तर तो आहे 7. ठीक आहे. म्हणजे बघा, इथे तुम्हाला नंबर दिसतोय 10,000 प्लेसला. त्यानंतर लॅक प्लेस, लॅक प्लेसला आहे तुमचा 3, 10 लॅक प्लेसला 6 किंवा 10 लक्ष, कोटीला आहे 5, 10 कोटीला 4, अब्जला 3 आणि 10 अब्जला 5. या प्लेस मध्ये कोणाला काही अडचण आहे का? जे छोटी विद्यार्थी आहेत 3री किंवा 4थीचे, त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, हे प्लेस तुमच्या व्यवस्थित लक्षात राहिले पाहिजे. हे प्लेस तुम्ही व्यवस्थित पाठ करून ठेवायचे. आले का लक्षात सर्वांना? सर यस सर. हो सर. परत एकदा वाचा ना. ओके ओके, सांगतो, लक्ष द्या. जे लेट जॉईन झाले त्यांनी नीट लक्ष द्या. आपला जो काही नंबर आहे तो पर्टिक्युलर एका विशिष्ट प्लेसवर असतो. त्या प्लेससाठी हे प्लेस दिलेले आहे.
प्रत्येक नंबरचं वाचन करताना एका विशिष्ट प्लेसनुसार आपण त्याचं रीडिंग करत असतो. कसं ते आपण आधी एकदा रीडिंग करायला शिकूया आणि मग पुढे तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, एकच मिनिट. ओके, या ठिकाणी सर स्क्रीन नाही दिसत आहे. रिजॉईन कर क्लास. ओके, किती प्लेस झाले बघूया जरा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज. ठीक आहे, मराठीमध्ये आपल्या इंग्लिशमध्ये युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लॅक, करोड, 10 करोड, अब्ज, 10 अब्ज. इथपर्यंत कोणाला काही अडचण नंबर समजायला? आता याचं रीडिंग करताना एक लक्षात ठेवायचं, लास्ट 3 डिजिट मी जिथे कॉमा देईल त्या नंबरनुसार त्याचं रीडिंग करायचं. ह्या ठिकाणी बघा, पहिला रीडिंग करताना इथे कॉमा आहे, इथे थांबायचं आहे, त्यानंतर इथे 2 प्लेसने पुढे करायचं आहे तुम्हाला रीडिंग. ठीक आहे, आता तुमचा नंबर मी इथे घेतोय, बघा याचं रीडिंग कसं करणार आपण. नंबर तुम्हाला इथे समोर दिलेला आहे, या नंबरचं रीडिंग आपण कसं करणार आहे किंवा वाचन कसं करणार आहे ते समजून घ्या. त्याचं वाचन करणार 56 अब्ज 34 कोटी 38 68 लक्ष 94,000 231. आता काही जण इंग्लिश मिडियमचे आहेत, सो त्यांच्यासाठी इंग्लिश मधून नीट समजून सांगतो, नीट लक्ष द्या. हे मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी होतं. तुम्ही ज्यावेळेस पण याचं रीडिंग करणार त्यावेळेस रीडिंग कसं करायचं आहे, तर हे रीडिंग लक्षात ठेवा. 56 अब्ज 34 करोड 68 लाख 94,000 231. ठीक आहे, आता ज्यावेळेस पण तुम्हाला नंबर येतो त्यावेळेस हे लक्षात ठेवायचं. मग आता ह्या नंबरचं तुम्हाला आता प्रत्येकाचं प्लेस कळलं असेल, या नंबरवरून कळालंय का?
आवाज येतो एक सर्वांना माझा? हे प्लेस कळाले एक सर्वांना? हो सर हो सर 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 हो सर बघा हो सर हो सर हो सर या हो सर हो सर मुलांना खाऊ घाला, तुम्हाला काय करायचं करा हो सर आणि हे दाखव. आता बघा यामध्ये तुम्हाला रीडिंग करताना सगळ्यात महत्वाचं आहे जे काही तुम्हाला प्लेस दिलेला आहे या प्लेस मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे याचं रीडिंग करताना आपण बघा 2-2 चे ग्रुप्स केलेले आहे आणि शेवटचा ग्रुप हा 3 चा आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे इथे बघा हा 56 चा एक ग्रुप, 34 चा एक ग्रुप, 68 चा ग्रुप, 94 चा ग्रुप, बरोबर? आणि इथे डायरेक्टली 200 आणि इथे 31 आहे. ओके, हे रीडिंग करताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, व्यवस्थित रीडिंग कसं करतोय आहे आपण, काय करतोय हे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता इथे तुम्हाला काय करायचं आहे या मध्ये ज्यावेळेस पण तुम्ही हे रीडिंग करणार त्यावेळेस हे ग्रुप तुमच्या लक्षात पाहिजे. इंग्लिश मीडियम मध्ये सुद्धा बघा 3-3 ग्रुप्स आपले 2-2 चे ग्रुप्स केले तुम्हाला इथे दिसून येईल आणि वाचन पण लक्षात येईल. कोणाला काही याच्यामध्ये रीडिंग मध्ये काही अडचण आहे का? नो सर नो सर समजलं? सगळ्यांना रीडिंग करता येईल? आता हे लक्षात आलं असेल तर आपल्याला आता बघायची प्लेस व्हॅल्यू. पण प्लेस व्हॅल्यू बघण्याआधी आपण घेणार आहोत त्याची डेफिनेशन. सो सगळ्यांनी नाव टाका प्लेस व्हॅल्यू किंवा मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणणार, स्थानिक किंमत. सर बोला. सर मी ते वरच लिहिते थोडं 5 मिनिटावरती घ्या ना. ओके, गेली. बरं, आणि घरातला आवाज येत असेल तर आवाज म्यूट करत चला, जेणेकरून काय होतं त्या घरातला बॅकग्राऊंड म्युझिक सगळ्या क्लासमध्ये रेकॉर्ड होणार नाही. भूमिका आवाज म्यूट कर. हे प्लेस एकदा लिहून घ्या, कारण हे प्लेस एकदा समजले की पुढची उदाहरणं तुम्हाला समजणं सोपं जाईल. ठीक आहे. झालं लिहून की मला सांगा. सर झालं सर झालं ओके सर झालं लिहून सर ओके झालं ओके लिहून सर झालं कळालं. लिहून सर झालं आता तुमचं चला असेल तर लक्ष द्या. आता स्थानिक किंमत आपण बघणार आहोत. याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, प्लेस व्हॅल्यू, बरोबर की नाही? मग ही प्लेस व्हॅल्यू काय असते मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. ज्यावेळेस नंबरची काही प्लेस जो आहे तो प्लेस जर नंबरची व्हॅल्यू डिसाइड करत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, प्लेस व्हॅल्यू म्हणत असतो. काय म्हणत असतो, नंबरची प्लेस व्हॅल्यू. लक्षात आलं का तुम्हाला? डिसाइड कोण करतं? प्लेस व्हॅल्यू डिसाइड कशावरून होते, प्लेस वरून. जो नंबर कोणत्या प्लेसला आला आहे त्यावरून त्याची व्हॅल्यू डिसाइड होत असेल तर त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणणार, प्लेस व्हॅल्यू. आलं का लक्षात? लिहून घ्या डेफिनेशन. अंकांच्या स्थानावरून सर इंग्लिश मध्ये द्या ना. देतोय, थांब. स्थानावरून ठरणाऱ्या किमतीला काय झालं ते आता, ठरणाऱ्या किमतीला
स्थानिक किंमत म्हणतात. If numbers place is decide the value of number it is called सर लिहून झालं. place value. आलं का लक्षात सर्वांना? सर लिहून झालं. सर लिहून झालं. सर मग लिहून आता झालं. सर माझं नाही समजलं. काय नाही समजलं? काय नाही समजलं? आता फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल बघणार आहोत. नंबर आहे हा तुमच्या समोर. नंबर काय आहे तो आधी आपण बघूया, त्याचं रीडिंग करूया. नंबर असा आहे बघा, कोणत्या प्लेसला आहे आधी त्यावरून डिसाइड करा. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लॅक आणि करोड. बरोबर, म्हणजे याचं रीडिंग आहे ना 3,56,84,962. बरोबर. मराठीमध्ये घ्यायचं झालं तर 3,56,84,962 असं आपण याचं वाचन करणार आहोत. ठीक आहे. मग आता बघा, या नंबरच्या प्रत्येक नंबरची एक प्लेस व्हॅल्यू आहे. ती प्लेस व्हॅल्यू मी त्या नंबरच्या खाली राईट करतो. हा जो नंबर आहे युनिट प्लेसला जो 2 आहे त्याची व्हॅल्यू आहे फक्त 2, कारण तो युनिट डिजिट आहे. टेन्स प्लेसला आला की त्या नंबरला मल्टिप्लाय करायचं 10 ने, म्हणजे 6 into 10 आन्सर काय येणार 60. 9 100 प्लेसला आहे म्हणून मल्टिप्लाय करायचं 100 ने, सो त्याची व्हॅल्यू असणार 900. 4000 प्लेसला आहे म्हणून त्याची व्हॅल्यू असणार 4000. 10,000 प्लेसला आहे म्हणून त्याची व्हॅल्यू असणार 80,000. सर 6 हा लॅक प्लेसला आहे म्हणून त्याची व्हॅल्यू काय असणार 60 लॅक. 1000 6 लाख. नंबर घेतला आणि त्याच्या पुढचे जेवढे नंबर आहेत त्याचे 0 लावले तर तो नंबर भेटून जातो ना आपल्याला. मग आपण तेच तर करतोय. समजा आता हा 5 आहे, 5च्या पुढे किती नंबर आहे 6 नंबर आहे ना, फक्त तेवढेच 0 त्याच्यावर राईट करायचे. लक्षात झाली त्याची प्लेस व्हॅल्यू. त्यानंतर हे बघा, हा 3 आहे, याची व्हॅल्यू काय कशी काढणार, त्याच्या पुढे 7 नंबर आहे, तो तेवढे 7 0 पुट डाऊन करा. अलग लक्षात. ही झाली या नंबरची प्लेस व्हॅल्यू. कोणाला काही अडचण याच्यामध्ये आता प्लेस व्हॅल्यू समजलं नाही असं कोणी आहे? नो सर. नो सर. नो सर. सर्वांना समजली? हो सर. हो सर. हो लक्षात सर. ठेवा, बसच्या प्लेस वरून डिसाइड होणाऱ्या व्हॅल्यूला काय समजायचं, तर ते समजायचं प्लेस व्हॅल्यू. अंकांच्या स्थानावरून ठरणाऱ्या किमतीला स्थानिक किंमत म्हणतात. मग तुम्हाला प्रश्न असा विचारला जातो, प्रश्न बघा कसा विचारला जातो. 12,324 या संख्येमध्ये रेकॉर्डिंग केलेलं आहे. या संख्येमध्ये 2च्या स्थानिक किमतीतील फरक किती? किमतीतील फरक किती? इंग्लिश मध्ये घेऊया हा प्रश्न. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टूज प्लेस व्हॅल्यू इन 12,324? या ठिकाणी बघा, तुम्हाला दिलेला जो काही नंबर आहे तो कोणता आहे, तर 12,324. आधी आपण तो नंबर लिहून घेऊया. या नंबर मध्ये तुमचा 2 कुठे आलेला आहे, तर 2 आलेला आहे 2 ठिकाणी. कुठे आहे, एक आहे टेन्स प्लेस, एक कुठे आहे टेन्स प्लेस, आणि दुसरं आहे 1000 प्लेस. ठीक आहे, एक टेन्स प्लेस आहे आणि एक 1000 प्लेस आहे. मराठीमध्ये दशक स्थानी आहे आणि हजार स्थानी आहे. बरोबर.
आता आपण काय करणार आहोत, या दोघांची प्लेस व्हॅल्यू राईट करणार आहोत. टेन्स प्लेसला आहे म्हणून या 2 ची प्लेस व्हॅल्यू किती असेल 20, आणि 1000 प्लेसला आहे म्हणून या 2 ची व्हॅल्यू किती असणार आहे, तर ती असणार आहे 2000. बरोबर. ज्यावेळेस त्यातला डिफरन्स विचारला जातो त्यावेळेस तुम्हाला करायची आहे सबट्रॅक्शन. बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस करायचा, म्हणजे 2000 मायनस 20, युअर आन्सर इज बिकम 0 ऍज इट इज. इथे 10 मायनस 2 करा, आन्सर येणार 8, इथे घ्यायचं 9, इथे राहणार 1, म्हणजे आन्सर काय येणार 1980. हा जो काही आन्सर येतोय यालाच आपण म्हणणार फरक किंवा डिफरन्स. काय म्हणणार, आलं का लक्षात सर्वांना? हो सर. काही अडचण आहे का? बोला. बर, कोणाला काही प्रश्न सर, विचारायचा आहे का या संदर्भात? हा, जर का बोला. दोनदा दोन 2 आले ना, तर ते दोन्हीची सबट्रॅक्शन करायची का? हो. चला, अजून कोणाला काही प्रॉब्लेम नाही समजलं असं कोणी आहे का? लक्षात नाही आलं असं कोणी आहे का? हो सर मी समजलं कसं काय काढायचं. काय नाही मला समजलं? कसं काढायचं. कसं काढायचं ते नाही समजलं. अंशिका, हा जो नंबर आहे, हा जो पहिला तुझा 2 होता, तो कोणत्या प्लेसला आहे ते सांग बरं. कोणत्या स्थानावर आहे तो? बोला पटकन. 1024 या संख्येमध्ये 2च्या स्थानिक किमतीतील फरक किती? हा, कोणाला अडचण होती फक्त त्याने हात वरती करा, बाकीचे बोलणार नाही. आवाज म्यूट ठेवायचा. देवशीष, आवाज म्यूट कर. चला पटकन सांग, कोणाला अडचण होती त्यानेच बोलायचं. माईक अनम्यूट. अंशिका बोल पटकन. वर येतो 1000 वर आहे ना, मग त्याची व्हॅल्यू कशी डिसाइड करायची, तर तो नंबर राईट करायचा आणि त्याच्या पुढे जेवढे नंबर असतील ना तेवढे 0 घ्यायचे. म्हणजे आता याच्या पुढे 3 नंबर होते म्हणून आपण त्याची व्हॅल्यू काय घेतली, 2000. कळालं का? येस सर. त्यानंतर त्याच्या पुढचा जो टेन्स प्लेसचा नंबर होता, त्याची टेन्स प्लेसला होता म्हणून त्याची या ठिकाणी ह्या 2 ची व्हॅल्यू काय येणार आहे, तर ती असेल 20. कळालं का तुला? येस सर. काय असेल 20. येते का लक्षात? मग आता काय करायचं, डिफरन्स काढायचा. म्हणजे काय करायचं, तर त्यामध्ये जो बिगर नंबर आहे त्यातून स्मॉलर नंबर मायनस करायचा. काय करायचा, बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस करायचा. करायचा. कळतंय का? मग Yes, काय sir. करणार आपण, 2000 मधून 20 मायनस केले तर आन्सर काय येणार, 1980. कळालं? 1980. ओके, तुला समजला का पण आता प्रश्न? हो सर. कळालं का? हो सर. येस सर. लिहून घ्या आन्सर व्यवस्थित. हो सर. हा. हो सर. लिहिलं सर. हो सर. लिहिलं. सर एक सोडवायला द्या ना. देतो देतो देतो. सर्वांनी आधी हे लिहून घ्या, सर एक त्यानंतर उदाहरण तुम्हाला. सोडवायला द्या. हो हो देतो. सर आन्सर चॅट बॉक्स मध्ये द्यायचं. हो हो, आधी हा प्रश्न लिहून घ्या बरं. सर मी लिहिला. ओके, ज्यांनी लिहिला असेल त्यांनी थोडं थांबत चला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. हम्म. सर काय झालं होतं, कधी? रेंज गेली होती आता. कोणाची? तुमची. ना, माझी गेली असेल आय थिंक. तुझीच गेली. सर मला लिहायचं, थांबा ना. मी पीडीएफ पाठवतो ना. ठीक आहे, बरं. ठीक लक्षात आलं का? हे लक्षात आलं का? यस सर. यस सर. बघा आता. सर. पुढचा प्रश्न देऊ का? हो सर. सर. हो सर. पुढचा प्रश्न हा तुमच्या समोर आहे. एक मिनिट.
आणि उत्तर सगळे चॅट बॉक्स मध्ये टाकतील. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन 8? यस आहे बरं का? हा यस. 38,248. बघूया की जणांना जमतंय की नाही. सगळे उत्तर हे तुमच्या चॅट बॉक्स मध्ये आले पाहिजे, दुसरीकडे कोणी देणार नाही. ठीक आहे. बघा, उत्तर तुम्हाला सगळ्यांचे बरोबर येत आहे. बघा, काही जणांचं उत्तर थोडस रॉंग येतंय, काही जणांचं बरोबर, बाकी सर्वांचं जवळजवळ बरोबर आहे, पण काही जण चुका करताय. तुम्हाला मी काय सांगितलं होतं? बघा, घाई करणारे घाई गडबड घोटाळाच करतात. तुम्हाला नंबर दिलाय 8, तुम्हाला ह्या 8च्या प्लेस व्हॅल्यू मधला डिफरन्स काढायचा आहे. तर आधी तो नंबर आहे ना, तो राईट करायचा. काय नंबर आहे तुमचा? 38,248. या नंबरमध्ये तुम्हाला 8 कोणत्या प्लेसला आहे? हे दोघेही एक नंबर आहे 1000 प्लेसला आणि दुसरा नंबर कुठल्या प्लेसला आहे? तर युनिट प्लेसला आहे. बरोबर आहे की नाही? तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी या नंबर्सचा बघा, बरोबर तुम्हाला हे जे काय नंबर दिला आहे, या नंबरमध्ये ह्या 8 ची व्हॅल्यू काय असणार आहे? प्लेस व्हॅल्यू, तर ती 8च असणार आहे. किती असणार आहे? 8च असणार. पण हा जो 8 आहे 1000 प्लेसचा, त्याची व्हॅल्यू असणार आहे 8000. तुम्हाला सांगितलं होतं ह्या नंबर्स मध्ये डिफरन्स किती आहे त्यांच्या स्थानिक किमतीमध्ये. तर तुम्हाला काय करायचंय? 8000 मायनस काय करणार आहात तुम्ही? 8 मायनस करणार आहात. मग या ठिकाणी काय करायचंय बघा, 8000 मध्ये 8 कसे मायनस करणार? तर या ठिकाणी 0 मधून 8 मायनस होत नाही, इथे 10 घ्या, इथे येणार 9, इकडे 9 कॅरी घेतला म्हणून 8च्या जागेवर इथे होणार 7. आन्सर काय येणार? 10 minus 8 2, 9 as it is, 9 as it is, and 7 as it is. So answer असेल 7992. सो बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर बघा बरोबर दिलंय. पण आता हे बघा, काही जणांनी कोणाचं चुकलंय ते पण सांगतो मी. या ठिकाणी त्यांनी नीट काळजी घ्यायची की आपण करतो काय. श्लोक सोडणे, तू काय करत होता ते बघ. त्यानंतर राम सबट्रॅक्शन चुकवली आहे, व्यवस्थित लक्षात आलं नाही वाटतं. बरोबर. प्रस्मित, तू ही घाई केली बघ. अति घाई चुकून जातो आपण, अति घाई करायची नाही. त्यानंतर हे कोणी विवो काय माहित, त्याने चुकवलं. आराध्या, तुझंही चुकलंय बघ. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, कार्तिकी, तुझंही चुकलंय बघ. जरा व्यवस्थित चेकआउट करायचं की आपलं आपलं उत्तर कुठे चुकत तर नाही, चेक करूनच उत्तर पाठवायचं. समजलं का सर्वांना? घाई करायची नाही, सगळ्यात महत्वाचं. कळालं का? प्रश्न कळाला का? हो सर. बरं. हो सर. एक मिनिट, सगळ्यांसाठी एक सूचना आहे, पुन्हा एकदा सांगतोय, लक्ष द्या. सगळ्यांनी काय करायचंय, तुमच्या नावाच्या तिथे, जसं इथे माझं सागर जमदारे नाव दिसतंय बघा या ठिकाणी, तसं तुमच्या नावाच्या तिथे जाऊन
तुम्हाला काय करायचंय, इथे तुमचं नाव रिनेम करून घ्यायचंय. रिनेम का करायचंय, तर इथे रिनेम म्हणून नाव येतं बघा. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, इथे जसं मी माझं नाव टाकलंय तसंच प्रत्येकाने स्वतःचं नाव टाकायचंय. काही जणांच्या पालकांची नाव आहे तिथे, तर सगळ्यात महत्वाचं तिथे जाऊन तुमचं नाव स्वतःचं टाकायचं आहे. कोणीही पालकाचं किंवा मोबाईलचं नाव तिथे दिसणार नाही. सगळ्यांनी रिनेम करून घ्यायचंय. तिथे प्रत्येकाने स्वतःचं नाव टाकायचंय. मला तुमचं नाव तिथे दिसलं पाहिजे, तुमच्या मोबाईलचं किंवा तुमचं इतर कोणाचंही नाव दिसायला नको. पटकन सगळ्यांनी चेंज करा एका सेकंदाच्या आत. काय करायचंय इथे, सर्वात आधी कुठून कसं करायचंय ते पण सांगतो. या ठिकाणी बघा, इथे तुम्हाला 2 पार्टिसिपेंट दिसत असेल बघा खाली स्क्रीनवर. या पार्टिसिपेंटवर क्लिक करा. इथे क्लिक केलं की या ठिकाणी पहिल्याच नंबरला तुमचं नाव येतं. त्याच्यावर क्लिक करायचं आणि रिनेम एक ऑप्शन आहे, या रिनेमवर क्लिक करा. क्लिक केल्यावर इथे जे काही नाव असेल ते कट करायचं आणि तिथे तुमचं नाव टाकायचंय सर्वांनी. आणि नाव टाकलं, स्पेलिंग टाकलं की ओके म्हणायचं. ठीक आहे. हे लवकर चेंज करा. जे जे आहे हे विवो वाले कोण आहे, हे कोण आहे बाकीचे, फटाफट चेंज करा म्हणजे मला तुमचं नाव कळेल. ठीक आहे. करा बरं तेवढं 1 मिनिटात पटकन. हा, असं व्यवस्थित चेंज केलं तर मला कळेल नेमकं कोण जॉईन होतंय आणि कोण नाही. ठीक आहे. आता आपल्याला समजायला हरकत नाही की कोणाचा प्रश्न बरोबर येतोय आणि कोणाचा चुकीचा आहे. नाही तर मग काय होईल, मला पॅरेंट्सचे नाव घ्यावं लागतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, जरा विचारपूर्वक उत्तर द्या बरं का, नीट लक्ष देऊन प्रश्न लिहा. या संख्येमध्ये पाचच्या स्थानिक किमतीतील फरक किती? What is the difference between fives, place value in 3571? ओके. सगळ्यांनी उत्तर चॅट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. दुसरीकडे कोणीही देणार नाही. व्हेरी गुड. सगळ्यांचे एकदम परफेक्ट आन्सर या ठिकाणी दिसत आहेत. आता उत्तर कोणी कोणी दिलंय आणि काय उत्तर दिलंय ते आपण नंतर बघूया. आधी करेक्ट उत्तर आहे की नाही ते चेक करूया. ठीक आहे. उत्तर सर्वांचे जवळजवळ आलेले आहे माझ्या समोर. बरोबर. काही जणांनी घाई केली आहे, तो त्यांचे उत्तर रॉंग होत आहेत. आर्यन, का चुकवतो रे बाबा तू? का बरोबर सोडवतोय? बघूया आपण तो आता तुझं उत्तर. काही जणांनी मात्र चुकवलंय. चला चेकआउट करूया आधी आन्सर. अरे कोणाचं कोणाचं बरोबर आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला नंबर काय दिलेला होता तो आधी मी इथे लिहितोय. नंबर आपण आधी रीड करूया म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल. नंबर आहे 15
1,93,571. या नंबर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं 5च्या प्लेस व्हॅल्यू मधला डिफरन्स. पहिला 5 जो आहे जो आहे हा लॅक प्लेसला आहे, म्हणजेच लक्षस्थानी आहे. आणि हा जो दुसरा 5 आहे तो आहे 100 प्लेसला, म्हणजे शतक स्थानी. बरोबर. सो तुम्हाला काय करायचं आहे, पहिले लॅक प्लेसचा जो 5 आहे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, तर ती असणार आहे 5 लॅक. आणि टेन्स प्लेसचा जो काय 5 आहे त्या 5 ची व्हॅल्यू जी असणार आहे ती किती असणार आहे, तर ती असेल या ठिकाणी 500. तुम्हाला काय करायचं आहे, दोघांमधला डिफरन्स काढताना यांची दोघांची करायची सबट्रॅक्शन, म्हणजे वजाबाकी. तर 5 लॅक मधून 5,000 मायनस कसे करायचे तुम्हाला त्याची एकदम सिंपल ट्रिक सांगतो. आता लक्ष द्या माझ्याकडे. बऱ्याच जणांचा गोंधळ काय होतो, सर कसं करायचं लक्षातच नाही. त्यांनी काय करायचं, जो नंबर तुम्हाला दिला आहे ना त्या नंबरला 10 मधून मायनस करायचं. 10 मधून 5 मायनस केलं तर किती राहतात, 5. बरोबर. त्यानंतर हे पुढचे झिरो आहे ते ऍज इट इज लिहून टाका, आणि त्याच्या आधीचे जे झिरो आहे ना तिथे 999 घेऊन टाका. आणि हा जो काही 5 आहे या 5च्या जागेवर त्यातून 1 मायनस करा, म्हणजे इथे 4 घ्या. सो तुमचा आन्सर काय असेल, तर तुमचा आन्सर येईल 4,99,500. मग आता हे उत्तर कोणी कोणी करेक्ट दिलंय तर ते आपल्याला इथे बघायचं आहे. बघा, एवढ्या जणांनी उत्तर दिलंय. आरोही, तू उत्तर का चुकवते ग बाळा? काय अडचण आहे, तुला येत नाहीये का आरोही? का उत्तर चुकले का? सर मिस्टेक झाली थोडी. मग ते चुकवायचं नाही. हा, लक्ष पाहिजे. अभिर, काय अडचण आहे बाळा तुझी? अभिर, सांगतो ना. हा, खरे तुझं काय अडचण आहे रे भाऊ? आर्यन, का बरं चुकलं? टायपिंग मिस्टेक झाली. चॅट मध्ये उत्तर टाकताना मिस्टेक झाली. प्रगती, तू का चुकली? ओवी, आन्सर घाई नाही करायची ना. मी तुम्हाला काय सांगितलंय, घाई करायची नाही. घाई केली की मग आन्सर रॉंगच होईल ना. बरोबर की नाही? सो त्याच्यामुळे लक्षात ठेवा. सर्वात फास्ट उत्तर दिलंय अभिनव उल्हास डुमरे, विंचूर. कळलं का? नंतर सोडवायला द्या. हो, नंतर आविष्कारने दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर कुणाल दुधारेने दिलेलं आहे 3rd नंबरला. ओके. त्यानंतर चरणने दिलेला आहे 4th नंबरला. ठीक आहे. चला, आता लक्षात आलं का सर्वांना हा प्रश्न कसा सोडवायचा असतो तो? हो सर. हो सर. पुढचा एक महत्वाचा पार्ट घ्यायचा आहे. यातलाच थोडासा आणखी वेगळा भाग आहे, तो पण आपण आधी समजून घेऊया आणि नंतर मग. आता नाव टाका फेस व्हॅल्यू, किंवा ज्याला आपण मराठीमध्ये दर्शनी किंमत म्हणतो. दर्शनी किंमत काय आहे फेस व्हॅल्यू, तर ते आधी समजून घेऊया. तुमच्या समोर हा एक फोटो दिसतोय. कोणाचा फोटो आहे तुम्हाला माहिती का? कोण आहे बरे? जमदाडे सर. जमदाडे सर. कसं काय ओळखले तुम्ही? कसं काय ओळखले जमदाडे सरच आहे म्हणून? हा जमदाडे. हा, त्याच्यावरून माईक पण चालू आहे. बर. सगळ्यात महत्वाचं, हा जमदाडे सरांचा फोटो आहे ना, बरोबर आहे की नाही? हा जमदाडे सरांचा फोटो आहे की नाही? हा, तुम्ही याच्यावरून ओळखलं की हे जमदाडे सरच आहे. बरोबर ना? मग आता काय करायचंय बघा, सगळ्यात महत्वाचं दर्शनी किंमत म्हणजे काय, तर एनी नंबर 1 डिजिट व्हॅल्यू इज कॉल्ड फेस व्हॅल्यू. म्हणजे काय, तर कोणत्याही संख्येची एक अंकी किंमत म्हणजे दर्शनी किंमत. ठीक आहे. मग आता कोणत्याही संख्येची एक अंकी किंमत म्हणजे काय, तर तुमचा नंबर कोणत्या प्लेसला आला आहे हे डझंट मॅटर. त्या नंबरची प्लेस व्हॅल्यू राईट करताना तो नंबर कोणत्याही प्लेसला आला तरी, सॉरी, प्लेस व्हॅल्यू चेंज होते,
पण फेस व्हॅल्यू चेंज होत नाही. हा 5 जो आहे ना, ह्या 5 ची फेस व्हॅल्यू 5 असणार. हा 3 आहे, याची फेस व्हॅल्यू 3 असेल. 6 ची 6 असेल. या 5 ची 5, 3 ची 3 असेल, 6 ची 6 असेल आणि ह्या 5 ची 5 असेल. आलंय का लक्षात सर्वांना? याला म्हणायची फेस व्हॅल्यू. कळालं का सर्वांना? हो सर. यस सर. यस सर. हो सर. हा. सर. आता बघा, तुम्हाला काल तुम्ही हो आपला सर. क्लास चालू असताना इकडे लक्ष द्या. हे फेस व्हॅल्यू सगळ्यांना कळालं का? हो सर. यस हो सर. आता मी तुम्हाला एक नंबर देणार आहे. तुम्ही मला सांगायचंय त्या नंबरची फेस व्हॅल्यू किती असणार आहे. ठीक आहे, मी अंडरलाईन करेल. 24,352 या नंबर मध्ये ह्या दोन्ही 2 ची मला फेस व्हॅल्यू सांगायची आहे. किती आहे? फक्त 2च असेल. फेस व्हॅल्यू चेंज होणार नाही. तो कोणत्याही प्लेसला गेला तरी दोघांची फेस व्हॅल्यू कशी असेल? सेमच असेल. कळालं का? कळालं का? हा, हो सर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मी काय सांगतोय ते नीट लक्ष द्या. बऱ्याच विद्यार्थी काय करतात, त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. मला जर नंबर सांगतोय मी, नंबर कुठलाही असो, कोणत्याही प्लेसला, तरी त्याची फेस व्हॅल्यू चेंज होईल का? फेस व्हॅल्यू चेंज होईल का? ह्या दोन्ही 6 ची फेस व्हॅल्यू काय असणार? नाही. काय असेल? 6च असेल. कळलं का? याला तुम्हाला ते काय म्हणतो आपण? दर्शनी किंमत. कळतंय का? येतंय का लक्षात? भूमिका, हो सर. तुझ्या शेजारी आवाज येतोय, तुला कळतं ना? आवाज येतो म्हणून आपल्या शेजारी आवाज लगेच म्यूट करायचा माईकचा. तुझा माईक लगेच म्यूट झाला पाहिजे. कोणीही असो क्लासमध्ये एक मॅनर्स सगळ्यांनी पाळायचा. आपल्याला घरामध्ये कोणाचाही आवाज येत असेल तर सगळ्यात आधी आपला माईक म्यूट झाला पाहिजे. ठीक आहे, कोणी घरात शेजारी बोलत असेल, तुमच्या बरोबर कोणी बोलत असेल तरीही आवाज म्यूट करायचा. कळलं का? हा सगळ्यात पहिला मॅनर्स क्लासमध्ये फॉलो करायचा. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट आणखी एक लक्षात ठेवायची की क्लासमध्ये जर कोणी बोलत असेल, इतर कोणी प्रश्न विचारत असेल तर आपण थोड्या वेळ गप्प बसायचं. म्हणजे दुसऱ्याचा समोर जो काही सांगत असेल ते समजून जातं. समजा मी बोलत असेल त्यावेळेस गप्प राहायचं. ज्यावेळेस तुम्हाला अडचण असेल, मी विचारतो बघा प्रश्न, कोणाला काही अडचण आहे का, मी तुम्हाला वेळ देतो का नाही, तिथे देतो का नाही, त्यावेळेस तुम्ही बोलायचं. कळलं का? हो सर. ओके. आता ही तुम्हाला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत दोन्ही समजल्या आहेत का? यस सर. कोणी असं आहे की ज्याला डाऊट आहे? नाही सर. सर. नाही. प्रश्न घेऊया मग आता. तो नो सर. 12,324 या संख्येमध्ये 3च्या स्थानिक आणि दर्शनी किमतीमधील फरक काढा. स्थानिक आणि दर्शनी किमतीतील फरक काढा. मी काय सांगितलं? पुढे उत्तर द्यायचंय चॅट बॉक्स मध्ये. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन 3 प्लेस अँड फेस व्हॅल्यू. ठीक आहे. तुम्हाला आधी व्यवस्थित क्वेश्चन लिहायचं आहे, त्यानंतरच उत्तर द्यायचंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे विद्यार्थी नवीन क्लासला जॉईन झाले त्यांच्यासाठी सूचना आहे, तुमचा प्रत्येकाचा होमवर्क मला पर्सनली पाठवायचा आहे. कोणताही होमवर्क हा ग्रुपवर भेटणार नाही, सॉरी ग्रुपवर येणार नाही. कोणताही ग्रुपवर कोणीही होमवर्क टाकणार नाही. का ग्रुपवर टाकायचं नाहीये? कारण प्रत्येक जण नोटबुक मध्ये काय लिहितं हे मला पर्सनली बघायचं आहे. सो तुम्ही जो काय अभ्यास करणार आहात तो अभ्यास मला पर्सनलीच पाठवायचा आहे.
ग्रुपवर पाठवायचा नाही किंवा कुठेही इतरत्र पाठवायचा नाही. ठीक आहे. कोणाला जर प्रश्न नाही समजला, काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. तुम्हाला समोर नंबर आहेच. ठीक आहे. आता सगळ्या आधी काढायची आहे तुम्हाला स्थानिक किंमत. काय अडचण आहे बोला. प्लेस व्हॅल्यू. दुसरी आहे दर्शनी. होमवर्क नव्हतं ना? नाही, काल माझं लक्षात नाही राहिलं, मी नंतर विसरून गेलो होतो. होमवर्क नव्हतं ना? नाही नाही. ठीक आहे. फेस व्हॅल्यू, प्लेस आणि फेस व्हॅल्यू दोन व्हॅल्यू दिलेले आहे. या ठिकाणी बघा आधी प्लेस व्हॅल्यू घेऊया. या ती कोणत्या प्लेसला आहे? 100 प्लेसला आहे ना, म्हणजे शतक स्थानी आहे. तो याची प्लेस, याची जी काही व्हॅल्यू आहे याची प्लेस व्हॅल्यू कोणती असणार? तर हा 100 प्लेसला आहे किंवा शतक स्थानी असल्यामुळे याची व्हॅल्यू असेल 300. किती असणार? 300. ठीक आहे. त्यानंतर बघा जो काही आपला हा 3 जो आहे याची फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत किती असणार आहे? 1 डिजिट व्हॅल्यू 3च असते. ओके. तुम्हाला विचारलं या दोघांमधला डिफरन्स काढताना आपण काय करतो, तर या 300 मधून हे 3 मायनस करा. तुमचं उत्तर काय येणार आहे? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2, जिथे 0 आहे तिथे 9 आणि जिथे 0च्या खाली जो काही नंबर दिला असेल तो कशातून मायनस करायचा? 10 मधून. म्हणजे 10 मधून 3 मायनस केला तर आन्सर किती येते? 7. कळालं? ज्याला कळालं नाही इकडे त्याने कॅरी घ्या. 3 कडून कॅरी घेतला, इथे 2, 0च्या जागेवर 9 आणि इथे 10 मायनस 3 आन्सर असेल 7. सो आन्सर येणार 297. यालाच आपण काय म्हणणार? फरक किंवा डिफरन्स. कळालं का सर्वांना? हो सर. यस हा. सर. दुसरी एक गोष्ट तुम्हाला मला एक सांगायची आहे. मी ती तुम्हाला काल सांगितली नव्हती. आय होप तुम्हाला हा प्रश्न कळाला असेल. आता ह्या प्रश्नापेक्षा वेगळी गोष्ट बघूया एक जरा. तुम्ही काल आपला क्लास चालू असताना जरा फटाक्यांचा आवाज ऐकला होता का? मी क्लास बंद केला होता त्यावेळेस फटाक्यांचा आवाज ऐकला होता सर्वांनी?